सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे. तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे. तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने. आपल्याला नागरिकांचा काय वाटते, निवडून येणार? नागरिकांचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक घरोघरी जेव्हा प्रचाराला जातो आहे, तर पदयात्रा जेव्हा आमची सुरू आहे, तर लोक, नागरिक, महिला भगिनी या आरतीचं ताट घेऊन औक्षवनच करत आहे. प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे, लाडक्या बहिणींचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीच्या विकासावरती विश्वास ठेवून नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद या नवसारी प्रभागामध्ये आम्हाला चारही उमेदवाराला इथे दिलेला आहे. तुमच्यासारखे युवकांसाठी आपण काय नवीन करणार आहोत? आम्ही युवकांसाठी ज्या या प्रभागामध्ये एक मंडळ इथं स्थापन करतो आहे, ते मंडळ अशा पद्धतीने स्थापन करतो की आम्ही जे सोबतचे सगळे युवक आहे, कारण आता भरपूर ठिकाणी रोजगार नाही आहे, तर प्रत्येक जण बिझनेसमध्ये गेलं पाहिजे. कुणाला ज्या बिझनेसमध्ये आवड आहे त्याचे आपण इथे प्रशिक्षण हे 3 वर्षापासून करतो आहे. आणि तेच प्रशिक्षण बावनकुळे साहेबांच्याच नेतृत्वात इथे करतो आहे. त्यांची जी नागपूरची जी टीम आहे, त्यांनी इथे दरवर्षी प्रशिक्षण आयोजित केलं होतं. त्याच्यात आतापर्यंत या प्रभागामधून जवळपास 35 ते 40 युवकांना सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. आणि त्या सर्व उद्याला त्यांच्या सर्व बाईट प्रत्येक नागरिकांना आवाहन करणार आहे की ऋषिकेश देशमुख मित्रपरिवार, भारतीय जनता पार्टी मित्रपरिवाराने रोजगार उपलब्ध करून दिला. तो कशा पद्धतीने करून दिला ते उद्याला सर्व युवक आपल्या समोर सांगणारच आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रंगशिंग फुकलेला आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पार्टीमध्ये युवा वर्गांचा एक चेहरा प्रभाग क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. काय सांगू शकता सगळ्यांना? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाचे आम्ही सर्व आभारी आहोत, कारण पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या 27 वर्ष युवकाला संधी दिली, काम करण्याची संधी दिली. आणि त्या संधीचं सोनं करणं हे आता आमच्या आणि नागरिकांच्या हातात आहे. त्या संधीचं सोनं 15 तारखेला माझ्या आजूबाजूला जेवढे अरुण भाऊ असतील, काका असतील, सर्व काका मंडळी असतील, हेच तुम्हाला सांगू शकतात की 16 तारखेला या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार भरघोस मतांनी इथे निवडून येणार आहे. एका इकडे प्रशांत डवरे हे तो या प्रभागाचं नेतृत्व 3 पंचवर्षापासून करत आहे. त्यांनाच विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की माझ्या एवढं निवडणुकीमध्ये निवडून कोणी येणार नाही म्हणून. सर्वप्रथम तर तुम्हाला सांगतो असं की आमची लढाई ही राष्ट्रवादी सोबत आहेच नाही. आमची लढाई ही वंचित बहुजन आघाडी, युनायटेड फ्रंट यांच्यासोबत निवडणूक आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा प्रश्नच नाही आहे, ते निवडून येणार नाही आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते तिसऱ्या याच्यावरती चालून राहिलेलं आहे. कारण एका विशिष्ट समुदायासोबत आमची ही लढाई आहे. ही लढाई एका वेगळ्या विचाराची लढाई सुरू झालेली आहे. त्यामुळं 2024चा लोकसभेचा रिझल्ट बघता, 2024चा विधानसभेचा रिझल्ट बघता नागरिकांनी ठरवलेलं आहे की ते सर्व लोक एकत्र होऊ शकतात, तर आपण सर्व एकत्र का होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टी सोबतच आहे. संपूर्ण प्रभागामध्ये कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रभागामध्ये युवा वर्गापासून वृद्धापर्यंत संपूर्ण ऋषिकेश देशमुखचं नाव कसं काय घेता येतो? आम्ही कोरोना काळापासून जिथेही जे ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे मुलं मुली पुणे मुंबईला होतात. जेव्हा त्यांना कोरोना पॉझिटिव्ह निघाले, कोणाच्या कुठल्या समस्या होता, त्या समस्येसाठी आमचा पूर्ण राजाराम प्रतिष्ठान, अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ आणि ऋषिकेश देशमुख मित्र परिवार हा त्या नागरिकांसाठी होता. तिथूनच त्या विकास म्हणजे समाजकारणातून राजकारणाकडे जेव्हा वळलो, तेव्हा प्रभागात ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही 18 कोटी रुपयांचा निधी बावनकुळे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रवीण भाऊ पोटे पाटील साहेब असतील, नवनीत राणा असतील, यांनी या प्रभागामध्ये आम्हाला उपलब्ध करून दिला. आणि त्या कामाच्या जोरावरती आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो, त्यांच्या समस्या सोडवू शकलो. म्हणून नागरिकांमध्ये हे वातावरण आहे. आणि आम्ही युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आजपर्यंत 30-35 जणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला, बिझनेस टाकून दिलेला आहे. त्याच्यामुळे युवकांमध्ये आणि महिलांमध्ये, विशेषतः बचत गटांमध्ये तर जास्त उत्साहाचं वातावरण आहे. कारण सर्व बचत गट जे आहे त्या आम्ही त्यांना प्रत्येकांना कुठल्या वेगळ्या बिझनेसमध्ये टाकला आणि त्यांना त्यांचा सोर्स तयार करून दिलाय. त्याच्यामुळे शेवटचा प्रश्न महत्वाचा की मतदारांना काय संदेश देणार? सगळ्यात महत्वाचं युवा वर्गातून असताना मतदारांना एवढाच संदेश देतो की राष्ट्राचा विचार करून केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, अमरावतीत भाजपची सत्ता आहे, येणारा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आहे. तर नवसारी प्रभागात आपल्याला
विकासात्मक सर्व कामं करायची असेल तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांना आपण निवडून दिलं तर या प्रभागामध्ये विकासाची गंगा हे नेहमी वाहत राहील. आता पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलं की दरवर्षी या प्रभागाला 5 कोटी रुपयांचा निधी आम्ही देऊ. त्याच्यामुळे नागरिकांचा जो कल राहील हा भारतीय जनता पार्टीकेच राहील. आपल्यासोबत जो ऋषिकेश देशमुख संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला एवढं निश्चित मानावं लागेल. परंतु प्रभाग क्रमांक 3 मध्ये युवा वर्गापासून तर वृद्धांपर्यंत संपूर्ण वर्ग ऋषिकेश देशमुख यांच्या पाठीशी दिसत आहे. परंतु प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान कशा प्रकारे होणार आहे ते पाहणार निश्चित मानावं लागेल. पण विजयाच्या मार्गावर ऋषिकेश देशमुख आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी, अमरावती. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.